आपण पाहत आहात BBC मराठी न्यूज। सदा सर्वदा बातमी खरी, कॅमेरा सर्वत्र संचार करी। आपण पाहत आहात BBC मराठी न्यूज। हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नितीश कुमारांनी सुद्धा असे केलं होतं। केंद्र सरकारवर दबाव आणण्याचं काम राहुल गांधींनी केलं आणि आजच्या या राहुल गांधींच्या जो धक्का होता त्यापुढे मोदी हे झुकलेले आहेत आणि हा निर्णय झालेला। आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आणि या देशाचा विरोधी पक्ष झाल्यानंतर लोकसभेमध्ये आणि काँग्रेसचा पक्ष सातत्याने दोन्ही सभागृहामध्ये पंतप्रधान मोदींना विनंती करत होतं, केंद्र सरकारला विनंती करत होतं की या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर काही जातींचं जे प्रभुत्व आहे, परंतु जर जातीनिहाय जनगणना झाली तर देशातल्या त्या ज्याचा वाटा या देशामध्ये आहे, ज्याची लोकसंख्या आहे, त्याप्रमाणे त्यांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही बाबतीत त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून ही घोषणा सातत्याने राहुल गांधी करत होते। राहुल गांधींच्या या घोषणेच्यामुळं, पाठपुराव्यामुळं अखेर केंद्र सरकारने काल हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा स्वागत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी पेढे वाटून या ठिकाणी उत्साहामध्ये राहुल गांधींचं अभिनंदन करून सामाजिक क्रांतीचे नवे नायक राहुल गांधी आणि या देशाला एक नवं पर्व हे आजपासून सुरू झाले अशी आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। भाग पाडला राहुल गांधींनी या देशामध्ये निर्णय घेतला आणि केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, आम्ही त्याचं स्वागत करतो। पण सर्वात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही राहुलजींचं अभिनंदन करतो की इतक्या त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्यावर चर्चा केली, त्यांचा अपमान केला, तरी सुद्धा सातत्य ठेवून त्यांनी सभागृहात विषय मांडला आणि आज तो केंद्राला तोडगोडी करण्यासाठी भाग पाडला। राहुल गांधींचा या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि केंद्र सरकारच्या जातीय जनगणना न्याय करण्याचा त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो।